हॅलो स्टुडंट्स, आज आपण लिमिट्स चॅप्टरमधला नेक्स्ट पॉईंट लिमिट्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हा कन्सेप्ट बघणार आहोत. आता इथं मी काही फॉर्म्युले लिहिलेले आहेत. समजा लिमिट साइन एक्सचं लिमिट फाइंड करायचं आहे ॲज एक्स टेन्स टू ए, म्हणजे लिमिट एक्स टेन्स टू ए साइन एक्स. तर इथं ए ॲज इट इज पुट करायचं आहे. याचं लिमिट असतं साइन ए. लिमिट एक्स टेन्स टू ए कॉस एक्स, याचं लिमिट कॉस ए. थर्ड लिमिट लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू 0 असतो आणि थीटा रेडियन मेजर घ्यायचं. थीटा रेडियनमध्ये घ्यायचा. जरी डिग्रीमध्ये दिला असेल तर तो रेडियनमध्ये कन्वर्ट करायचा. फोर्थ लिमिट थीटा टेन्स टू 0 थीटा अपॉन साइन थीटा इक्वल्स टू 1. फिफ्थ दिलेला आहे लिमिट थीटा टेन्स टू 0 tan थीटा अपॉन थीटा इक्वल्स टू 1. सिक्स्थ लिमिट थीटा टेन्स टू 0 थीटा अपॉन tan थीटा इक्वल टू 1. सेवन्थ लिमिट थीटा टेन्स टू 0. आता इथं जे फॉर्म्युले दिले आहेत साइन थीटा आणि टॅन थीटासाठी, तिथं जो थीटाचा अँगल आहे त्याने जर डिवाइड केलं तर त्याचं आन्सर 1 येतं, लिमिट 1 येतं. म्हणजे इथं साइन पी थीटा अपॉन पी थीटा, इथं अँगल दिलेला आहे हा पी थीटा, बरोबर, आणि डिवाइड केलं पी थीटा नंतर आन्सर 1 येणार आहे आणि हा पी कॉन्स्टंट आहे. आणि लास्ट दिलेला आहे लिमिट थीटा टेन्स टू 0 टॅन पी थीटा अपॉन पी थीटा इक्वल टू 1. ओके, आता या फॉर्म्युल्यांवरती एक्झाम्पल द्यायचं आहे. लिमिटचं फंक्शन कसं आहे असू देत त्याला या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करायचं. ओके, हे लिहून घ्या फॉर्म्युले. आपण याच्यावरती एक्झाम्पल्स बघूयात. आता इथंच एक एक्झाम्पल बघूयात. समजा आपण क्वेश्चन घेतला लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन 7 थीटा अपॉन थीटा. तर याचं लिमिट काय येतं पहा. इथं अँगल आहे 7 थीटा आणि डिवाइड केलेला आहे थीटाने. मग डिनॉमिनेटरला 7 थीटा झाला पाहिजे, तर तो आपल्याकडे त्याचा स्टँडर्ड फॉर्म इथं दिलेला आहे. हा स्टँडर्ड फॉर्म येतो आहे, बरोबर. मग काय करायचं आहे, इज इक्वल टू लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन 7 थीटा डिवाइड बाय, इथं 7 थीटानेच डिवाइड केलं पाहिजे, बरोबर. मग 7ने आपण मल्टिप्लाय केलं डिनॉमिनेटरला, न्यूमरेटरला 7ने मल्टिप्लाय करा, बरोबर. आता हा कॉन्स्टंट आहे तो लिमिटच्या बाहेर येतो. 7 लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन 7 थीटा अपॉन 7 थीटा. ॲडजस्टमेंट करायची आपण. आणि हे जे लिमिट आहे, लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन 7 थीटा अपॉन थीटा, हे लिमिट 1 येतं. म्हणजे आन्सर झालं 7 × 1 7. ओके, या मेथडने सॉल्व्ह करायचे. एक्सरसाइजमधले क्वेश्चन बघूयात आपण. पहिला क्वेश्चन घेतला लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन m थीटा अपॉन टॅन n थीटा. आता इथं पहा साइन m थीटा जो आहे न्यूमरेटर, त्याला डिनॉमिनेटर m थीटा पाहिजे आणि टॅन n थीटा आहे त्याचा डिनॉमिनेटर n थीटा पाहिजे. ओके, मग याच्यासाठी ॲडजस्टमेंट करायची आणि लिमिट फाइंड करायचं. आता इथं काय येईल पहा, इज इक्वल टू लिमिट थीटा टेन्स टू 0 ॲज इट इज, आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला पहिलं थीटाने डिवाइड करून घेऊयात. मग इथं आला साइन
m theta divide by theta and divide by tan n theta divide by theta. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला थीटाने डिवाइड करून घेतलं. तर पुढं न्यूमरेटरमध्ये साइन एम थीटा आहे, त्याचा डिनॉमिनेटर इथं थीटा आलेला आहे बरोबर. मग एम थीटा पाहिजे. मग इथं आला लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन एम थीटा डिवाइड बाय एम थीटा. तर डिनॉमिनेटरला एमने मल्टिप्लाय केलं, मग इथं न्यूमरेटरला एमने मल्टिप्लाय करा डिवाइड बाय टॅन एन थीटा आणि याला डिवाइड केलं. पहिला थीटा होता, आता एन घेतला एन इंटू थीटा आणि मल्टिप्लाय केला एनने. ओके, लिमिट सेपरेट घेऊयात. इज इक्वल टू लिमिट थीटा टेन्स टू 0, तो एम आहे तो बाहेर येईल. इथं आला साइन एम थीटा डिवाइड बाय एम थीटा आणि डिनॉमिनेटरला एन लिमिटच्या बाहेर आला. लिमिट थीटा टेन्स टू 0 टॅन एन थीटा डिवाइड बाय एन थीटा इज इक्वल टू एम इंटू याचं लिमिट आलं 1 डिवाइड बाय एन इंटू टॅन एन थीटा अपॉन एन थीटाचं लिमिट 1 झालं आणि ॲन्सर आलं याचं एम अपॉन एन. ओके, ॲन्सर एम अपॉन एन. आता इथं दुसरा क्वेश्चन दिलेला आहे. लिमिट थीटा टेन्स टू 0 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन थीटा स्क्वेअर इज इक्वल टू लिमिट थीटा टेन्स टू 0 1 मायनस कॉस 2 थीटा, याच्यासाठी फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर थीटा. 1 मायनस कॉस 2 थीटासाठी 2 साइन स्क्वेअर थीटा. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये हे सर्व फॉर्म्युलेज दिलेले आहेत. अपॉन थीटा स्क्वेअर. मग यालाच मी जर असं लिहिलं लिमिट थीटा टेन्स टू 0 हा 2 लिमिटच्या बाहेर घेतला आणि साइन थीटा अपॉन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे थीटाचा स्क्वेअर होता आणि साइन थीटाचा पण स्क्वेअर आहे. ओके, आणि यालाच असं लिहा लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन थीटा अपॉन थीटा आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजेच हे काय झालं 2 इंटू या ब्रॅकेटचं ॲन्सर, ब्रॅकेटचं लिमिट आलं 1 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे इज इक्वल टू 2 इंटू 1 2. ओके, आपल्याला काय करायचं फक्त लिमिटचे जे आपण ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले बघितले त्याच्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. ओके, आणि लिमिटचे फॉर्म्युले ते अप्लाय करून ॲन्सर येतं आहे आपलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स टॅन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. तर जेव्हा डिनॉमिनेटरमध्ये किंवा न्यूमरेटरमध्ये 1 मायनस कॉस एक्स 1 प्लस कॉस एक्स सेक एक्स अशा टर्म येतात तेव्हा रॅशनलाइज करायचं त्याला. हा क्वेश्चन येईल लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स टॅन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स इंटू याचं रॅशनलायझेशन 1 प्लस कॉस एक्स डिवाइड बाय 1 प्लस कॉस एक्स.
आता आपण यात प्रोडक्ट घेऊयात. लिमिट x टेन्स टू 0 x tan x इंटू 1 प्लस cos x, x tan x इंटू 1 प्लस cos x डिवाइड बाय 1 मायनस cos x इंटू 1 प्लस cos x, याला 1 स्क्वेअर मायनस cos स्क्वेअर x. ओके, इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0 x इंटू tan x इंटू 1 प्लस cos x डिवाइड बाय 1 मायनस cos स्क्वेअर x इज sin स्क्वेअर x. तर याचं लिमिट फाइंड करताना किंवा याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना sin स्क्वेअर x आहे त्याचा डिनॉमिनेटर x स्क्वेअर पाहिजे आणि tan x चा डिनॉमिनेटर x पाहिजे, बरोबर. आम्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला x स्क्वेअरने डिवाइड केलं. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांना x स्क्वेअरने डिवाइड केलं तर काय येईल बा. लिमिट x टेन्स टू 0 x tan x इंटू 1 प्लस cos x अपॉन x स्क्वेअर, हे झालं न्यूमरेटरचं. आणि डिनॉमिनेटरला sin स्क्वेअर x आहे, याचा डिनॉमिनेटर x स्क्वेअर घ्यायचा, बरोबर. आता इथला हा x आणि याच्यातला एक x कॅन्सल होईल, म्हणजे इथं येईल लिमिट x टेन्स टू 0 tan x अपॉन x इंटू 1 प्लस cos x डिवाइड बाय sin स्क्वेअर x अपॉन x स्क्वेअर, sin स्क्वेअर x अपॉन x स्क्वेअर. लिमिट सेपरेट करूयात. लिमिट सेपरेट केलं की येईल लिमिट x टेन्स टू 0 sin x अपॉन tan x अपॉन x tan x अपॉन x इंटू दुसरा ब्रॅकेट आहे त्याचं लिमिट घ्या. लिमिट x टेन्स टू 0 1 प्लस cos x डिवाइड बाय लिमिट x टेन्स टू 0 sin x अपॉन x आणि हा स्क्वेअर. ओके, म्हणजे न्यूमरेटरला tan x अपॉन x लिमिट आलं 1 इंटू लिमिट 1 प्लस cos x 1 ॲज इट इज प्लस cos x साठी cos 0 अपॉन sin x अपॉन x ब्रॅकेट स्क्वेअर याचं लिमिट 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1 इंटू तो ब्रॅकेट आला आणि 1 प्लस cos 0 1 आहे डिवाइड बाय 1 इज इक्वल टू 2 अपॉन 1. आन्सर आलं 2. ओके, काही अवघड नाही, सोपा क्वेश्चन होता. ओके, लिहून घ्या. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे लिमिट x टेन्स टू 0 sec x मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. तुम्हाला अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये जसं सांगितलं तसं यालाही रॅशनलाइज करा. न्यूमरेटरमध्ये sec x मायनस 1 आहे. ओके, मग ह्याला रॅशनलायझेशन करून बघूयात काय येतं आहे. इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 0 sec x मायनस 1 अपॉन x स्क्वेअर इंटू sec x प्लस 1
अपॉन सेक एक्स प्लस 1 इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 सेक एक्स मायनस 1 इंटू सेक एक्स प्लस 1 यांचा प्रोडक्ट येईल सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू सेक एक्स प्लस 1 इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 हे काय येतं 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स आहे मग 1 इकडे घ्या टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 होईल इथं आला टॅन स्क्वेअर एक्स अपॉन सेक स्क्वेअर एक्स इंटू सेक एक्स प्लस 1 तर इथं थोड्याशा टर्म मी ॲडजस्ट करून लिहितो इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 टॅन स्क्वेअर एक्स अपॉन एक्स स्क्वेअर ओके इंटू 1 अपॉन लिमिट एक्स टेन्स टू 0 सेक एक्स मायनस 1 लिमिट सेपरेट केलं आणि पहिला जो टॅन स्क्वेअर एक्स अपॉन एक्स आहे याचं लिमिट 1 स्क्वेअर येईल इंटू हा आला 1 अपॉन सेक 0 1 अपॉन सेक 0 मायनस 1 ओके आणि 1चा स्क्वेअर 1 आला इंटू 1 अपॉन सेक 0 1 येतो 1 इथं प्लस आहे रे हा प्लस आहे प्लस प्लस 1 इज इक्वल टू 1 अपॉन 2 आन्सर 1 अपॉन 2 आला नेक्स्ट क्वेश्चन आहे लिमिट एक्स टेन्स टू 0 1 मायनस कॉस एन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एम एक्स ओके आता याचे फॉर्म्युले माहीत आहेत मला 1 मायनस कॉस एन एक्स हा काय येतोय या क्वेश्चनमध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही रॅशनलाइज करूयात न्यूमरेटरला 1 मायनस कॉस एन एक्स आहे तर आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 1 प्लस कॉस एन एक्सने आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस कॉस एम एक्स आहे तर मल्टिप्लाय करूयात 1 प्लस कॉस एम एक्सने ओके इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 1 मायनस कॉस एन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एम एक्स हे ॲज इट इज ठेवलं आणि इंटू न्युमरेटरला पहिलं रॅशनलाइज केलं 1 प्लस कॉस एन एक्स अपॉन 1 प्लस कॉस एन एक्स हे न्युमरेटरचं झालं आता डिनॉमिनेटरला 1 प्लस कॉस एम एक्स डिवाइड बाय 1 प्लस कॉस एम एक्स डिनॉमिनेटरला पण रॅशनलाइज केलं ओके आता मल्टिप्लिकेशन घेऊयात लिमिट एक्स टेन्स टू 0 इथं 1 मायनस कॉस एन एक्स आणि इथं 1 प्लस कॉस एन एक्स हे आलं 1 मायनस कॉस स्क्वेअर एन एक्स ओके अँड डिवाइड बाय इथं एक टर्म राहिलेली आहे 1 प्लस कॉस एम एक्स तर डिनॉमिनेटरला इथं 1 मायनस कॉस एम एक्स आहे इथं 1 प्लस कॉस एम एक्स आहे या दोघांचा प्रोडक्ट 1 मायनस कॉस स्क्वेअर एम एक्स आला आणि राहिली टर्म कोणती 1 प्लस कॉस एन एक्स 1 प्लस कॉस एन एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 इथं न्युमरेटरला आला साइन स्क्वेअर एन एक्स अपॉन डिनॉमिनेटर
साइन स्क्वेअर एम एक्स. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 आहे. मग त्याच्यातून साइन स्क्वेअर इक्वल टू काय येईल 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा अँड इंटू 1 प्लस कॉस एम एक्स अपॉन 1 प्लस कॉस एन एक्स इज इक्वल टू. तर पहिली टर्म जे साइन स्क्वेअर एन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एम एक्स याच्यासाठी मला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअरने डिवाइड करावं लागेल. ओके, इथं लिहिला लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन स्क्वेअर एन एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर and upon sin square mx divided by x square into 1 plus cos mx upon 1 plus cos nx yes is equal to सेपरेट लिमिट घेऊयात. लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन स्क्वेअर एन एक्स अपॉन इथं एक्स स्क्वेअर आहे बरोबर, पण अँगल एन एक्स आहे म्हणजे इथं एन स्क्वेअर घ्यावं लागेल. मी मल्टिप्लाय केलं एन स्क्वेअरने डिवाइड बाय लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन स्क्वेअर एम एक्स अपॉन एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं न्यूमरेटरलाही करा एम स्क्वेअर इंटू याच्यासाठी लिमिट घेतलं लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस कॉस mx and divide by limit x tends to 0 1 plus cos nx is equal to. तर हा जो न्यूमरेटर आहे याच्यामध्ये याचा आन्सर 1 येईल. राहिला काय एन स्क्वेअर म्हणजे याचं लिमिट एन स्क्वेअर आलं आणि डिनॉमिनेटरचा एम स्क्वेअर इथं आला एन स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर इंटू हे लिमिट किती येते बघूयात 1 प्लस कॉस एम इंटू एक्स म्हणजे हा 0 झाला एक्सच्या जागी 0 पुट केला आणि 1 प्लस कॉस एन एक्स म्हणजे कॉस 0 इज इक्वल टू एन स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस 0 1 आहे आणि दोन्ही सेमच येत आहेत 1 प्लस 1 आला एन स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर इंटू 2 अपॉन 2 हे दोन्ही कॅन्सल झाले. आन्सर आलं एन स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 6 2 मायनस कोसेक एक्स अपॉन कॉट स्क्वेअर एक्स मायनस 3. ओके, तर याच्यामध्ये काय काय करतो आहे फॉर्म्युले थोडेसे माहीत पाहिजेत ट्रिग्नॉमेट्रीमधले. आला लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 6 कोस 2 मायनस कोसेक एक्स ॲज इट इज ठेवला डिवाइड बाय कॉट स्क्वेअर एक्स आहे याचा फॉर्म्युला आहे कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1. ओके, आणि मायनस 3 ॲज इट इज ठेवलं. एक 3 फंडामेंटल आयडेंटिटी आहेत त्या व्यवस्थित पाठ करून ठेवायच्या. पहिली साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 1 प्लस
tan स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कॉट स्क्वेअर एक्स आणि 1 प्लस इथं सेक स्क्वेअर येईल 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स. या आयडेंटिटी तोंडपाठ ठेवायच्या, याच्यावरून हे फॉर्म्युले डिराईव्ह करायचे. ओके, आता कॉट स्क्वेअर एक्स येत आहे बरोबर. मग हा 1 जर मी इकडे आणला तर कोसेक स्क्वेअर -1 होईल. तो लिहिला इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू π/6. आता न्यूमरेटरमधून मी मायनस कॉमन घेतला, मायनस बाहेर घेतला तर कोसेकचं साईन प्लस होईल. इथं आला कोसेक एक्स आणि 2ला साईन मायनस येईल, मायनस कोसेक एक्स -2 डिवाइड बाय कोसेक स्क्वेअर एक्स -1 आणि -3 हे आले -4 बरोबर. इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू π/6. हा मायनस आहे तो बाहेर येईल लिमिटच्या किंवा ठेवा तिथेच, मायनस कोसेक एक्स -2 डिवाइड बाय कोसेक स्क्वेअर एक्स -2 स्क्वेअर. 2 स्क्वेअर 4 आहे. ओके, मग तर 2 स्क्वेअर 4 आलेला आहे. म्हणजे इथं आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला, तो काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हा काय ए प्लस बी ए मायनस बी, हा फॉर्म्युला यूज करूया. म्हणजे इथं येईल लिमिट एक्स टेन्स टू π/6 मायनस कोसेक एक्स -2 डिवाइड बाय कोसेक एक्स -2 इंटू कोसेक एक्स +2. तर हे कोसेक एक्स -2 कोसेक एक्स -2 कॅन्सल होतील. इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू π/6 -1 अपॉन कोसेक एक्स +2. लिमिट पुट करा, लिमिटच्या व्हॅल्यूज पुट केल्या. 1 अपॉन कोसेक कोसेक π/6 +2. तर कोसेक π/6 किती आहे, कोसेक π/6 मीन्स कोसेक 30, साइन 30 1/2, कोसेक 32 होईल. 2 + 2 आला -1/4. हे आन्सर झालं -1/4. व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे लिमिट एक्स टेन्स टू π/4 कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन कॉस 2x. तर इथं काय करावं लागेल बघा, कॉस 2xचा फॉर्म्युला माहीत आहे आपल्याला. कॉस 2x इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स, आणि याच्यावरून आपण बाकी फॉर्म्युले डिराईव्ह करतोय. लिमिट एक्स टेन्स टू π/4 कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन कॉस 2x. तर कॉस 2xचा फॉर्म्युला अप्लाय करूयात. लिमिट एक्स टेन्स टू π/4 कॉस एक्स मायनस साइन एक्स हे ॲज इट इज ठेवलं, आणि कॉस 2xचा फॉर्म्युला कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. ओके, तर कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे हे या फॉर्ममध्ये आलेला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय येते याचं, ए प्लस बी ए मायनस बी. ओके, टाकूयात व्हॅल्यू. लिमिट एक्स टेन्स टू π/4 कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन
कॉस एक्स प्लस साइन एक्स इन सेकंड ब्रॅकेट कॉस एक्स मायनस साइन एक्स. तर हा कॉस एक्स मायनस साइन एक्स न्युमरेटरचा आणि हा डिनॉमिनेटरचा कॅन्सल होईल. राहिला काय, लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 4 1 अपॉन कॉस एक्स प्लस साइन एक्स. लिमिट पुट करूयात. येईल 1 अपॉन कॉस पाय बाय 4 प्लस साइन पाय बाय 4. कॉस पाय बाय 4 म्हणजे कॉस 45 1 अपॉन रूट 2 प्लस साइन पाय बाय 4 1 अपॉन रूट 2. हे आलं 1 अपॉन 2 अपॉन रूट 2. इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2. 2 अपॉन रूट 2 मीन्स रूट 2 आणि 1 अपॉन रूट 2 हे आन्सर झालं. ओके, लिहून घ्या.